26 बरोबर आहे. आज काय रे? छत्रपती संभाजी महाराज यांची पुण्यतिथी, पुण्यस्मरण, स्मृती दिन. ओके, सगळ्यांचा अर्थ एकच. आणि आज सयाजीराव गायकवाड माहिती आहे तुम्हाला? सयाजीराव गायकवाड यांचा जन्मदिवससुद्धा आहे. सयाजीराव गायकवाड कोण होते माहिती आहे का? महात्मा फुलेंना महात्मा ही उपाधी देणारे बडोद्याचे अधिपती. बडोदा माहिती आहे तुम्हाला? बँक ऑफ बडोदा माहिती आहे का? त्या बँक ऑफ बडोदाचे संस्थापक, बडोदा संस्थानाचे अधिपती, आणि ज्यांनी छत्रपती झालं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना काय दिलं होतं? शिष्यवृत्ती दिली होती. ओके, 4 जण होते. दादाभाई नौरोजी होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. अशा 4 जणांना शिष्यवृत्ती देऊन त्यांनी विलायतीला पाठवलं होतं. तर शिक्षणाचा पुरस्कार करणारे, ग्रंथालय शास्त्रामध्ये ग्रंथालय कसं असावं आणि शिक्षणाचा प्रचार प्रसार करणारे, आपल्या संस्थानामध्ये शिक्षण कंपल्सरी करणारे सयाजीराव गायकवाड यांचा आज जन्मदिवस आहे. ठीक आहे, तो बाजूला ठेवा. आज खरं तर संभाजी महाराजांची पुण्यतिथी आहे. ते सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण संभाजी महाराजांचं योगदान हे महाराष्ट्रासाठी आणि स्वाभिमानासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. एखादा बघा, जगावं कसं हे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं. त्यांच्या 50 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये, म्हणजे 19 फेब्रुवारी 1630 ते 1680पर्यंत, या कालखंडामध्ये 50 वर्षामध्ये त्यांनी 16व्या वर्षापासून तोरणा किल्ल्यापासून मग काय केलं? किल्ले काबीज करायला सुरुवात केली. नंतर 6 जून 1674ला राज्याभिषेक केला. आणि राज्याभिषेक केल्याच्या नंतर त्यांच्या मातोश्री जिजाऊ यांचा मृत्यू झाला. आणि त्याच्यानंतर 80ला त्यांचा पण मृत्यू झाला. म्हणजे फक्त 6 वर्षाचा कालावधी त्यांना भेटला. कोणाला? छत्रपती शिवाजी महाराजांना. पण संभाजी महाराजांना 9 वर्षाचा कालावधी भेटला. 16 जानेवारी 1681ला त्यांचा राज्याभिषेक झाला. आणि 11 मार्च 1689ला त्यांचा मृत्यू झाला. या 9 वर्षाचा कालखंडामध्ये, म्हणजे 8.5-9 वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांनी एवढा अविरतपणे संघर्ष केला की त्या संघर्षाची तुलना कुठंच होऊ शकत नाही. ओके, बघा, 14 मे 1657ला पुरंदर या किल्ल्यावर सईबाई आणि छत्रपती शिवाजीराजे यांच्या पोटी एक पुत्र जन्माला आला. तो म्हणजे काय? स्वराज्याचे धाकले धनी. कोण? छत्रपती संभाजीराजे. संभाजी नाव का बरं दिलं त्यांना? छत्रपती शिवाजी महाराजांचे मोठे बंधू याला अफजल खानाने काय करून मारलं होतं? दगा करून मारलं होतं. कोणाला? शहाजीचे मोठे पुत्र छत्रपती शिवाजी महाराजांचे मोठे बंधू संभाजीराजे यांच्या आठवणीत शिवाजी महाराजांनी त्यांच्या थोरल्या पुत्राचं नाव काय ठेवलं? संभाजी महाराज ठेवलं. ओके, संभाजी महाराज यांचा जन्म झाला, सगळीकडे आनंद झाला. 57चा काळ होता. आणि 59ला सईबाईंचा मृत्यू झाला. त्यावेळेस संभाजीराजे अगदी 2 वर्षाचे होते. सईबाईंचा मृत्यू झाला. आणि ज्या महाराणी होत्या, महाराणी म्हणजे मेन राणी, शिवाजी महाराजांचे 8 लग्न झाले, तर त्यातल्या मेन राणी कोण होत्या? सईबाई होत्या. आणि त्यांना एकमेव पुत्र झाला होता. तोपर्यंत त्यांना पुत्र नव्हते, पुत्री होत्या, 2 मुली होत्या. नंतर सोयराबाई ह्या पटराणी झाल्या आणि त्यांना मग परत एक पुत्र झाला. त्यांचं नाव रामराजे, राजाराम महाराज. राजाराम महाराज माहीत असेल ना तुम्हाला. आणि नंतर जिजाऊंनी काय केलं? सईबाईंची जागा घेण्यासाठी, तसं तर कोणी घेऊ शकणार नव्हतं, पण त्यांना दुधाई म्हणजे धारव नावाची एक आई त्यांचं पालनपोषण करण्यासाठी नेमली. आणि त्या धारावांनी अगदी त्यांच्या मरेपर्यंत त्यांना साथ दिली, अगदी मरेपर्यंत. अगदी
आपल्या पुत्राप्रमाणे त्यांना त्यांची माया केली. जिजाऊ 1674पर्यंत होत्या. अगदी राज्याभिषेक झाल्याच्यानंतर काही दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला, निधन झालं. आणि खऱ्या अर्थाने छत्रपती संभाजीराजे हे मात्र किंवा आईच्या छायेला मुकले. त्यांना तशीच आईची ममता भेटलीच नाही, कारण सख्खी आई तर गेली होती, परंतु जिजाऊंनी त्यांना अशा पद्धतीचे संस्कार दिले की त्यांची बौद्धिक विकास होईल, शारीरिक विकास होईल, त्याच्यानंतर त्यांची कृतिशीलता त्याच्यानंतर त्यांच्या सर्वांगीण विकासाचा वसा त्यांनी घेतला होता आणि त्यांचा खरंच सर्वांगीण विकास करण्याचं काम त्यांनी केलं. अगदी वयाच्या 7व्या वर्षापासून ते घोड्यावर बसणं, तलवारबाजी ह्या त्या गोष्टी शिकले. 9व्या वर्षी ज्यावेळेस पुरंदरचा तह झाला, तर या तहामध्ये त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांना काय करावं लागले रे, आपले 23 किल्ले मिर्झाराजे जयसिंग यांना द्यावे लागले. आणि त्यावेळेस त्याचा जामीन म्हणून संभाजी महाराज यांना देण्यात आलं. संभाजी महाराज जामीन राहिले कोणासाठी? स्वराज्यासाठी. असे स्वराज्य संवर्धक, स्वराज्य रक्षक संभाजी महाराज होते. तर त्यांनी ते जामीन म्हणून राहिले. त्यावेळेस मुघलांनी, निजामांनी त्यांना म्हणजे 5000चं मनसबदार केलं आणि त्यांना एक सुभा दिला, त्याचं संरक्षण करण्याची जबाबदारी दिली. परंतु त्याही परिस्थितीमध्ये संभाजी महाराजांनी ती जी जबाबदारी ती मोठ्या हिमतीने पार पाडली. त्याच्यानंतर काही दिवसांनीच औरंगजेबाचा वाढदिवस आला. तर त्याच्या वाढदिवसाला छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज या दोघांना पण बोलवलं तिकडं. आणि मिर्झाराजे जयसिंग आणि मानसिंग या दोघांच्या सोबत राजे कुठं गेले? दिल्ली दरबारी गेले. आणि त्यांना मग मागच्या रांगेत उभा केलं म्हणून बाणेदारपणे त्यांनी दरबार त्यागला वगैरे तुम्हाला माहिती आहे ते. आणि पण मग याचा राग म्हणून औरंगजेबाने काय केलं? त्यांना कैद केलं आग्र्याच्या किल्ल्यामध्ये. परंतु छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे हे प्लॅनिंग करून पेटाऱ्यामध्ये, मिठाईच्या पेटाऱ्यामध्ये एकदम सुरक्षित तिथून निसटले. संभाजी महाराज पाठीमागं राहिले. ते काशी वनारसी ह्या मार्गे आले आणि छत्रपती शिवाजी महाराज डायरेक्ट कुठं आले? गडावर आले. आणि इकडं आल्याच्यानंतर शिवाजी महाराजांनी अशी अफवा पसरवली की संभाजीराजे गेले, म्हणजे त्यांचा मग 10वा 13वा सगळं करून घेतलं. सगळीकडं स्वराज्यावर शोककळा पसरली की संभाजीराजांचा मृत्यू झाला वगैरे वगैरे. तिकडं बी औरंगजेबन ते परेशान झाले, अरे संभाजीराजा मेला, शिवाजी जरी निसटला असला तरी संभाजी मेला, बरं झालं. अशा पद्धतीनं तिकडं पण एक अफवा पसरली. त्याच्यामुळे संभाजीराजांचा जास्त शोध झाला नाही. पण संभाजीराजे एका ब्राह्मण कुटुंबाकडे राहिले. त्यांनी पूर्ण चप्पी केली, म्हणजे पूर्ण केस काढून ते शेंडी जाणं वगैरे ते धारण केलं आणि संस्कृत भाषा शिकून घेतली. संस्कृतचे सगळे श्लोक शिकून घेतले, संस्कृत भाषा पूर्ण अवगत केली. आणि त्याचा फायदा मग त्यांना पुढं झाला. त्यावेळेस म्हणजे त्यांनी बऱ्याच भाषा अवगत केल्या. संस्कृत त्यांनी तिथं अवगत केली, एवढी जबरदस्त अवगत केली की त्यांनी वयाच्या 14व्या वर्षी बुधभूषणम नावाचा ग्रंथ लिहिला. आणि तो एवढ्या उच्च कोटीचा होता. तुम्ही वाचला असाल ना बुधभूषणम? गणेश स्तोत्राने सुरुवात आहे, पहा, जबरदस्त ग्रंथ आहे. आपल्यासारख्यांना म्हणजे माझ्यासारख्यांना कळत नाही, कारण मी काय संस्कृत पंडित नाही किंवा संस्कृत मला एवढी चांगली जमत नाही. परंतु जर त्याचं मराठी भाषांतर असेल तर वाचण्यासारखं जबरदस्त आहे. राजाचे कर्तव्य काय, कशा पद्धतीने राजा वागला पाहिजे, जनतेसाठी त्यांनी काय काय केलं पाहिजे, अशा पद्धतीचं उत्तम उदाहरण त्या याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर अजून पण त्यांचे ग्रंथ आहे, नखशिका, नायिका भेद, त्याच्यानंतर असे बरेच ग्रंथ आहेत. त्यांनी खूप असं लिखाण केलं. एक कविमनाची व्यक्ती होती, त्यांचा एक मित्र होता कवी कलश नावाचा. त्यांना छंदोगामात्य नावाचं एक नवीन पद तयार केलं छत्रपती संभाजीराजांनी आणि ते पद त्यांना बहाल केलं. याचा राग तिथल्या लोकांना आला. तिथल्या लोकांना म्हणजे त्यावेळेसचे तत्कालीन काही सरदार होते, ओके, जे छत्रपती शिवाजी महाराजाच्या अष्टप्रधान मंडळामध्ये होते काही, आणि त्यातले जे अनाजी पंत आहे त्यांनी तर छत्रपती संभाजीराजांचा आणि त्यांचा काय दुश्मनी होती माहीत नाही, पण प्रत्येक घडीला त्यांचा पाणउतारा करण्याचं काम छत्रपती संभाजी महाराजांचा त्यांनी केला. आणि छत्रपती संभाजी महाराजांना कसं पाण्यात पाहता येईल याचा प्रयत्न त्यांनी शेवटपर्यंत केला.
अगदी कधीपर्यंत, जोपर्यंत जेव्हा छत्रपती संभाजीराजांनी ह्या सगळ्या पापी लोकांना हत्तीच्या पायाखाली दिलं तोपर्यंत त्यांनी 3दा प्रयत्न केला. 2दा तर विषप्रयोग झाला आणि एकदा सोयरा मातोश्री, म्हणजे ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला होता त्यावेळेस सोयरा मातोश्रीच्या आदेशानं ह्या सगळ्या मंडळींनी काय केलं, संभाजीराजांना कैद करून राजाराम महाराज यांना छत्रपती करण्याचा प्लॅन आखला. म्हणजे राजाराम महाराजांना राजे घोषित केलं आणि काय केलं, संभाजी महाराजांना अटक केलं आणि त्यांना घेऊनच यायचं असं प्लॅन ठरला. परंतु ऐनवेळेस हंबीरराव मोहिते जे की सरसेनापती होते छत्रपती शिवाजी महाराजांचे, त्यांनी यांचा डाव ओळखला की राजाराम महाराजांना इथं गादीवर बसवायचं आणि मग काय करायचं, त्यांना बाहुलं करून टाकायचं आणि सगळा कारभार यांनी करायचा. असा जो मनुवाद्यांचा प्लान होता तो हाणून काढण्याचं काम कोणी केलं, हंबीरराव मोहिते यांनी केलं. आणि खऱ्या अर्थाने बघा, आत्तापर्यंत तुम्हाला कंस मामाचे उदाहरणं देतात बघा. मामा किती चांगला असला तर कंस मामाच असतो, अशा पद्धतीने मामाला कमी लेखण्याचं काम आपल्या धर्मशास्त्रामध्ये किंवा आपल्या सामाजिक परंपरेमध्ये आपण म्हणतो. परंतु हंबीरराव मामासारखा खंबीर मामा छत्रपती संभाजी महाराज यांच्या पाठीशी असल्यामुळं छत्रपती संभाजी महाराज एवढे गाजले की अगदी त्यांनी प्राणाची आहुती दिली. कशासाठी? स्वराज्यासाठी. तर काय चाललं होतं आपलं, कुठपर्यंत आलतो? नाही ते झालं, त्याचं पुरंदरला जन्म झाला, त्यांचा आईचा मृत्यू झाला, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. राज्याभिषेक झाल्याच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयाला गेले, दक्षिणेकडे गेले आणि दक्षिणेकडे गेल्याच्या नंतर छत्रपती संभाजीराजांना त्यांनी एक मनसबदारी दिली की तुम्ही हा सुभा सांभाळा. तर त्यांनी ते एकदम व्यवस्थित पद्धतीनं त्या सुभ्याची कामगिरी केली. शिवाजी महाराज ज्यावेळेस दक्षिण दिग्विजयाला गेले होते त्यावेळेस रायगडावरचे छोट्या छोट्या गोष्टी त्यांनी एकदम सिस्टमॅटिकली बघितल्या, चांगल्या पद्धतीने बघितल्या. शेतसारा असेल, शेतकऱ्याचे प्रश्न असतील, पर्यावरणाचे प्रश्न असतील, सामाजिक समतोल असेल, त्याच्यानंतर परराष्ट्र खातं असेल, तर यांच्यासोबत चांगले संबंध ठेवण्याचं काम छत्रपती संभाजी महाराजांनी खूप चांगल्या पद्धतीने केलं. न्यायनिवाडेसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने केलं. त्याच्यानंतर हंबीरराव मोहिते यांनी तर त्यांना पाठबळ दिलं, परंतु त्यांची संभाजी महाराज हे एक पत्नी एकवचनी आणि एकनिष्ठ होते. तर त्यांची पत्नी, काय नाव त्यांचं, येसूबाईसोबत त्यांचा विवाह झाल्याच्या नंतर येसूबाईंना त्यांनी एकदम ओरिजिनल पत्नीचा, म्हणजे जेवढे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या पत्नीचा आदर केला नाही त्याहीपेक्षा जास्त आदर कोणाचा केला, येसूबाईचा केला. आणि स्त्री सखी अशा पद्धतीचं एक मुद्रा किंवा एक काय म्हणतात स्टॅम्प त्यांना दिला. एक विशिष्ट पद्धतीची ॲडिशनल जबाबदारी कोणाला दिली, येसूबाईंना दिली. आणि खऱ्या अर्थाने स्त्रियांचा सन्मान छत्रपतीने जो शिकवला तर संभाजीराजांनी प्रत्यक्ष आयुष्यामध्ये उतरवला. तर याचा राग तिथल्या लोकांना आला की बाबा आमच्यापेक्षा जास्त एका महिलेला काय म्हणतात अधिकार मिळतात. तर मग हे काय करायला लागले, छत्रपतींच्या पत्नी ज्यांचा राज्याभिषेकच्या वेळेस ज्या महाराणी म्हणून होत्या, कोण, येसूबाई, यांच्या कानामध्ये हे अशा पद्धतीचं जहर ओतण्याचं काम ते करायचे आणि त्यांना चुकीची माहिती द्यायची. आणि याच्यामुळं काय झालं, सोयराबाई यांचं मतपरिवर्तन होऊन त्यांना संभाजीराजा यांच्याविषयी त्यांचे मतं दूषित करण्याचं काम ह्या लोकांनी केलं आणि त्यातून ग्रहकलह निर्माण झाला. छत्रपती संभाजीराजे इंग्रज, डच, पोर्तुगीज, गोवेकर, फिरंगी, त्याच्यानंतर जंजीचे सिद्धी यांच्यासोबत तर लढत होते, आदिलशाह, कुतुबशाह यांच्यासोबत तर लढतच होते. पण घरच्या स्वतःच्या घरातल्या शत्रूसोबतसुद्धा त्यांना लढाई करावी लागली. आईचं मातृत्व कधी भेटलं नाही आणि वडिलांचा समजूतदारपणा भेटला, पण त्यांचा सहवास अतिशय कमी वेळ भेटला. कारण छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेसाठी होते आणि त्यांनी छत्रपती संभाजीराजांना एवढा वेळ दिला नाही. परंतु त्यांच्या संस्काराची शिदोरी जिजाऊ मातेंनी आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना एवढी जबरदस्त दिलेली होती. त्यांनी कधी त्यांच्या आयुष्यामध्ये कुठल्याही प्रकारचं व्यसन केलं नाही, कुठल्याही प्रकारचं अपशब्द वापरले नाहीत, कुठल्याही प्रकारचं चारित्र्य हनन होईन अशा पद्धतीचं वर्तन केलं नाही. परंतु इतिहासकारांनी, विशेषतः ह्या बकरीवाल्या इतिहासकारांनी, ओके, ज्यावेळेस पेशवाई आली
पेशव्यांनी अतिशय चुकीच्या पद्धतीने संभाजीराजांचा इतिहास रंगवण्याचं काम केलं आणि पेशवाई तर इतकी वाईट होती की बस, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी परस्त्रीला माते समान, बहिणी समान मानावं अशा पद्धतीचा संदेश दिला, त्यांच्याच नावानं पुढं येऊन आलेल्या पेशवाईंनी अटकेपार झेंडे तर रोवले, परंतु पुण्यामध्ये काय काय घाण प्रकार केले तर तुम्हाला आजही माहीत आहेत. ओके, एकदम महिलांना तर तुच्छतेची वागणूक दिलीच, परंतु त्यांनी त्याच्यानंतर काय केलं रे, जातीयता एवढी वाढवली की अस्पृश्य नावाची जमात तयार केली. त्यांच्या पुढं गाडगं आणि पाठीमागं झाडू अशा पद्धतीची पिढी कोणी बनवली, पेशव्यांनी तयार केली. ओके, आणि बाया नाचवण्याचं काम केलं, बुधवारपेठ तयार केली त्यांनी. तर अतिशय घाणेरडी वृत्ती कोणाची होती, पेशव्यांची होती. छत्रपती संभाजीराजांनी मात्र एकदम उज्ज्वल आणि स्वराज्यवर्धनाचंच काम केलं, पण ते टिकवलं नाही, म्हणजे तो विचार टिकवला नाही. भले आपण आटकेपार झेंडे रावले, पण संभाजीराजांचा विचार मात्र पेशव्यांनी टिकवला नाही. असू द्या, तो पुढचा पाठ आहे. संभाजीराजांनी ह्या 83ला चिकदेराय नाव ऐकलं की तुम्ही, याच्याच बिमोड केला. त्या काय, तो चिकदेराय काय करायचा, मुघलांना मदत करायचा, आपली रसद तोडून त्यांना रसद पुरवायचा. तर त्याचा नायनाट केला. त्याच्याकडून खंडणी छत्रपती संभाजीराजांनी वसूल केली. त्याच्यानंतर गोव्यावर आक्रमण करून गोव्याचा व्हायसराय जे आहे त्यांना पळून लावलं, तिथून खूप मोठी खंडणी वसूल केली. छत्रपती संभाजीराजांना 8 भाषा यायच्या आणि ते एकदम परराष्ट्र धोरणामध्ये जबरदस्त होते. त्यांनी जंजीला अशा पद्धतीने धडक दिली की बस विचारता सोय नाही. त्यांनी जंजीला समुद्रावर पूल बांधायचा चंग आटला. 40,000 सैन्य खोऱ्या टोपल्याने काय करत होतं, पूल बांधायचं काम करत होतं जंजीला सिद्ध्यासाठी. पण तो त्यांचा मनसुबा पूर्ण झाला नाही. समुद्राला भरती आली आणि तो पूल वाहून गेला. आणि तेवढ्याच काळात कल्याणच्या साईडला औरंगजेब स्वतः 4 लाखाची फौज घेऊन उतरला होता. काही सरदार त्यांनी अशी महाराष्ट्रात धुमाकूळ घालण्याचा प्रकार त्यांनी केला होता. त्याच्यामुळे कोकणची ती मोहीम सोडून छत्रपतींना तिकडं यावं लागलं. आणि जंजी तिथं, पण जंजीला एकदम जबरदस्त वेढा केला. जंजी पार घाबरला होता, भेदरला होता. छत्रपतींनी खूप साऱ्याला, फोंडाची लढाई जबरदस्त लढाई होती फोंडाची, त्याच्यानंतर तारापूरची लढाई जबरदस्त होती. अशा खूप साऱ्या लढाई, अशा काही नावं घेण्यासारख्या लढाई ज्या मी तुम्हाला आत्ता सांगितल्या. बुऱ्हाणपूर हे एक अतिशय महत्त्वाचं ठाणं जे होतं छत्रपती संभाजीराजांनी लुटलं आणि खूप मोठी अशी संपत्ती मिळवली आणि त्याच्यातून स्वराज्यवर्धनाचं काम केलं. असे हे संभाजीराजे. एकदा काय झालं, कवी कलश आणि संभाजीराजे असे जात असताना, कवी कलश हे छंदोगामात्य होते, त्यांना काही जबाबदाऱ्या दिल्या. आणि एकदा गणोजीराजे सिर्के आणि त्यांचे परत कोण चुलते, अजून कोण होते, कान्होजी गणोजी, दोघं जण आले. ते आले म्हणाले की आम्हाला वतनं द्या, की जे आम्ही निर्जमाच्या काळात आमच्याकडे जे वतनं होतं परंपरेने आलेलं ते द्या. तर छंदोगामात ते म्हणले की अशी काय वतनाची परंपरा आपल्याकडे राहिली नाही. तर ते म्हणाले तू कोण सांगणार. अशा पद्धतीची त्यांची शाब्दिक चकमक झाली आणि या चकमकीतून त्यांचं छंदोगामात्याबद्दलचं द्वेषात्मक वातावरण तिथं तयार झालं. मग त्यांनी ठरवलं की आता छंदोगामात्याला मारून टाकायचा, असा प्लॅन केला. आणि एकदा छंदोगामात्य एका मोहिमेवर असताना गणोजी आणि कान्होजी यांच्या सैन्यानं अचानकपणे त्यांच्यावर हमला केला. आणि त्या गडबडीत कोणीतरी छत्रपती संभाजीराजांना सांगायला गेलं की अशा पद्धतीचा हमला झाला. छंदोगामात्य तिथून पळून गेले त्यांच्या सैन्यासह, म्हणजे माघार घेतली त्यांनी. परंतु ज्यावेळेस संभाजीराजे आले, संभाजीराजांनी गणोजी आणि कान्होजीला पिटाळून लावलं आणि त्यांचं द्वेष निर्माण झालं एकामेकाबद्दल, मन कुलुषित झालं तर शेवटपर्यंत झालं. तर याचाच राग म्हणून गणोजी आणि कान्होजींनी संधी साधून त्यांना संगमेश्वर या ठिकाणी त्यांना पकडून देण्याचं काम, म्हणजे गुप्तहेरामार्फत, जशी बघा जोपर्यंत बहिर्जी नाईक होते तोपर्यंत संभाजीराजांना अडचण नव्हती, जोपर्यंत सरसेनापती हंबीरराव मोहिते होते तोपर्यंत छत्रपती संभाजीराजांना अडचण येत नव्हती. कारण तर ह्या सगळ्या मोहिमा ते स्वबळावर आणि स्वतःच्या बुद्धिविवेक पद्धतीने स्वतः विचार करून घ्यायचे, स्वतःचे निर्णय घ्यायचे. पण ते गेल्याच्या नंतर बाकीचे सरदार होते, शूर होते, परंतु त्यांना निर्णय स्वतः घेता येत नसं. म्हणून मग संभाजीराजांचं काम वाढलं, खूप काम वाढलं. आणि ह्या कामाच्या व्यापीमध्ये
एक खूप मोठी बैठक होती. सरदारांना बोलवलं संगमेश्वरला आणि तिथं बैठक झाल्याच्यानंतर त्यांना गुप्तपणे कान्होजींनी खबर दिली. अजून कोणी खबर दिली याच्यामध्ये थोडं इतिहासामध्ये थोडाफार हे आहे, परंतु त्यांनी खबर दिल्याच्यानंतर ते आले. कोण आले? कोणता खान आला? मुकर्रब खान आला. यस, मुकर्रब खान आला आणि त्यांनी तिथून त्यांना बहादूरगडाला घेऊन गेलं. बहादूरगडाला वर काय होतं, यांची छावणी होती औरंगजेबाची. औरंगजेबासमोर पेश केलं. मग औरंगजेबाने त्यांना टॉर्चर केलं. त्यांना विचारलं की बाबा कोणकोणते सरदार होते, कुठं आहे खजिना तुमचा आणि तो आम्हाला देऊन टाका, असं तसं. संभाजीराजांनी अतिशय स्वाभिमानी पद्धतीने त्यांना उत्तर दिलं की हा इथली माती, इथली रयत ही आमची संपत्ती आहे, इथली माती हीच आमची संपत्ती आहे आणि स्वराज्य आमच्या कणाकणात आहे, ते काय किल्ल्यावर वगैरे हे याच्यावर नाही आहे, आणि संपत्ती ही आमची माती आहे, मातृभूमी आहे. या पद्धतीने त्यांना उत्तर दिलं. याचा राग म्हणून औरंगजेबांनी त्यांना उंटावर बांधलं, त्यांना विवस्त्र केलं, त्यांचे एक एक अवयव काढले, कातडे काढले, नखं काढले, कानात शिसं ओतलं, नाक कापलं, डोळे काढले, जीभ कापली आणि अगदी हालहाल करून त्यांना 40 दिवस वेदना देऊन देऊन पहिले छंदोगामात ते कवी कलश याचा खून केला किंवा त्यांचा मृत्यू झाला आणि त्याच्यानंतर शंभूराजे यांचा मृत्यू झाला. तर आजच्या दिवशी 11 मार्च 1679 साली तुळापूरच्या वधस्तंभाला संभाजीराजांना बांधून त्यांचा शिरच्छेद करण्यात आला आणि त्या शिरच्छेदानंतर ते शिर भाल्याच्या टोकावर टाकून पूर्ण त्या पंचक्रोशीमध्ये फिरवायचं काम जहरी औरंगजेबाने केलं. त्याच्यामुळं औरंगजेब महाराष्ट्रातल्या प्रत्येक मनासाठी हा क्रूर कर्म होता, कारण त्यांनी त्या पद्धतीचं शौर्य गाजवलं होतं. त्याच्यानंतर ते शीर घेऊन सगळ्या पंचक्रोशीत येडे मारले. त्याच्यानंतर छत्रपती संभाजीराजाचे असे बारीक बारीक शरीराचे तुकडे तुकडे केले आणि असे नदीकाठी टाकले आणि अशा दौंड्या पेटवल्या गावामध्ये. जर ह्या तुकड्याला कोणी हात लावेल तर त्याचा शिरच्छेद करण्यात येईल आणि ते कोल्ह्या कुत्र्यांना खाण्यासाठी टाकलेले आहेत, तुमच्यासाठी नाही. तुमचा छत्रपती आम्ही काय केला आहे, धुळीस मिळवला आहे, अशा पद्धतीची फतवा उचलली. पण त्याही काळामध्ये काही झाकणझुले संभाजी राजांचा मृतदेह हे असतानासुद्धा आनंद व्यक्त करीत होते आणि ते हिंदू सरदार, काही मनोवृत्तीचे हिंदू कोणाकडे होते, औरंगजेबाकडे होते. त्यांनी संभाजीराजांना कशा शिक्षा द्याव्या ह्याही सांगितल्या आणि त्यांनी औरंगजेबाचा त्याही काळात उदो केला. अशा वृत्तींना हाणून पाडलं पाहिजे. त्याच्यानंतर ते जे तुकडे आहे ते तुकडे एका महारांनी जमा केले, ओके, आणि त्या महारांनी ते तुकडे शिवले म्हणून त्या महाराचं नाव शिवना महार पडलं, लक्षात घ्या. आणि ती महार वस्ती नंतर औरंगजेबाने पूर्ण जाळून टाकली, त्याच्या घरबार जाळलं. अरे 8-9 महिन्याचे लेकरंसुद्धा त्यांनी असे तुकडे करून मारले. कोणी? औरंगजेबाने. का तर संभाजीराजांना त्यांनी काय दिलं होतं, अग्नी दिला होता. त्यांचं हिंदू पद्धतीने काय केलं होतं, त्यांचा अंतविधी केला होता. याचा बदला म्हणून औरंगजेबाने काय केलं होतं, असे 8-9 महिन्याचे लहान लेकरंसुद्धा मारले होते. तर ही गोष्ट बऱ्याच जणांना माहीत नाही. त्याच्यानंतर संभाजीराजांचे एक अंगरक्षक होते रायप्पा म्हणून, माहीत आहे तुम्हाला? रायप्पा नाव तर ऐकलं असेल तुम्ही, रायप्पा महार. तर हे त्यांनी शेवटचा प्रयत्न केला होता संभाजीराजांना. 2000 त्यांच्या गावातले त्यांचे बांधव त्यांनी सोबत गेले, सोबत घेऊन 5 लाखाच्या फौजेला, त्यांना माहीत होतं आपला मृत्यू फिक्स आहे, पण शेवटचा प्रयत्न म्हणून ते तिथं शहीद झाले. 2,000 व्यक्ती, 200 व्यक्ती 5 लाखाच्या फौजेला. तर हे त्यांचे रायप्पा हे कोण होते, त्यांचे अंगरक्षक होते, तेही तिथं मृत्यू पडले. त्यांचे सरसेनापतीही तिथं मृत्यू पडले. कोंढाजी बाबा तर याला गेले होते, कुठं, जंजीला गेले होते. पण अजून एक सरसेनापती होते, बाबाच म्हणायचे त्यांना, छत्रपती संभाजी महाराज, त्यांचा मृत्यू संगमेश्वरच्या तिथंच झाला होता. पण अशा पद्धतीचं एकदम कौर्य कोणी केलं, औरंगजेबानी केलं संभाजी महाराजांना. आणि स्वतःच्या
स्वराज्य रक्षणासाठी संभाजी महाराजांनी सर्वोच्च बलिदान, देहत्याग केला, हालहाल करून मारलं, पण त्यांनी कधीही ते कोणापुढेही नतमस्तक झाले नाही किंवा त्यांनी त्यांचा ताडबाना कधीही खाली शिरला नाही. अशा छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारांना अभिवादन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. आणि एक प्रसंग तुम्हाला मुद्दाम सांगतो. आज जे लोक कोणता बलिदान मास नावाचा एक प्रकार पाळतात, तर हा प्रकार पाळण्यापेक्षा मला असं वाटतं की त्यांच्या विचाराचा वारसा पुढे नेला पाहिजे. पायात चप्पल न घालता तुम्ही राहता उन्हातानाचं, ठीक आहे, तुमच्या भावनांना, इच्छांना किंवा श्रद्धेला आपण मानवंदनाच करतो, परंतु ते करत असताना संभाजी महाराजांचे जे उज्ज्वल विचार आहेत ते मात्र घेतले पाहिजे. तुम्ही चपला घाला नका घालू, तो तुमचा वैयक्तिक प्रश्न, पण संभाजीराजांनी जशा 8 भाषेचं ज्ञान संपादन करून बहुभाषिक होऊन त्यांनी खूप सारे ग्रंथ लिहिले, खूप साऱ्या लढाया लढल्या, खूप सारे समाज प्रबोधनाचे आणि विकासाचे कामं केले त्यांच्या राज्यात. त्या पद्धतीचे कामं जर तुम्ही केले तर खऱ्या अर्थाने या अशा महामानवांना मानवंदना ठरेल. नाहीतर तुम्ही अंधश्रद्धेपोटी काय करणार, बलिदान मास पाळणार आणि एखाद्या स्त्रीचा अपमान करणार, छेड काढणार, हे जर असेल तर ही अतिशय चुकीची बाब आहे. या प्रसंगी एवढंच बोलतो, थांबतो.